ओमर अब्दुल्ला यांनी आता टीका केलेली आहे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर। या दोन्ही पक्षांमधल्या लाथाळ्या आणि सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची प्रवृत्ती यावरून त्यांनी टीका केलेली। बघूयात काय म्हणतात ओमर अब्दुल्ला। काँग्रेस आणि आपच्या स्वतंत्र लढण्यावरून अब्दुल्लांनी टीका केलेली आहे। दिल्लीच्या निकालावरून इंडिया आघाडीत आता ब्लेम गेम सुरू झालेला आहे। यापूर्वीच इंडिया आघाडीमध्ये हळूहळू विशेषतः काश्मीरमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर अब्दुल्ला आता काँग्रेसपासून थोडंसं अंतर ठेवतायत असं दिसून आलं होतं। ममता बॅनर्जी यांचा वेगळा सूर नेहमीच बघायला मिळत होता आणि आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीतल्या आणि केजरीवाल आता बाजूला झाल्यानंतर इंडिया आघाडीचं आता पुढे भवितव्य कसं असेल हेही बघावं लागेल। या बाबतीत पुन्हा एकदा मी जातो पहिल्यांदा काँग्रेसचे प्रवक्ते नेते गोपाळ तिवारी जी, आता इंडिया आघाडीचं, कारण इंडिया आघाडीचं इंजिनियर काँग्रेस आहे, आर्किटेक्ट काँग्रेस आहे, पण हा ब्लेम गेम बघायला मिळतोय। गोपाळ तिवारी जी, हे बघा प्रसन्नजी, एखाद्या परीक्षेचा निकाल आपण जर बघत असू तर त्या परीक्षेचा निष्कर्ष काय, ती परीक्षा कशा पद्धतीने घेतली गेली या गोष्टी पण मॅटर करतात ना। आमचा मुद्दा आहे, जर कालपर्यंत निवडणूक आयोग आकडेच जाहीर करत नाही, झालेलं मतदान किती त्याचं काही आकडेवारी जाहीर करत नाहीये, याच्यावर हे सगळ्या गोष्टी आता आकडेवारी जाहीर झाल्यावर, निकाल जाहीर झाल्यावर याच्यावर भाष्य करू शकू आम्ही। कारण महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आम्ही भोगलंय ते। आम्ही आता संजय राऊतांची पण प्रतिक्रिया त्याविषयी पुरेशी बोलकी होती, आता त्यावर पुन्हा सांगणं, काल राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, काहीतरी विश्वासार्हता पण वाटली पाहिजे ना। नक्कीच मग त्या ठिकाणी आम्ही कुठे कमी पडत असो तर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आहेच ना, परंतु मुळात लोकांचा खरा कौल काय आहे हे पण समजून घ्यायला पाहिजे। ते फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्यात का, त्या इलेक्शनचे जे काही नियमावली ती पाळली गेली आहे का, आचारसंहिता पाळली गेली आहे का, अशा हे जर असं असतं तर हे 4 आणि 6 राज्याच्या निवडणुका एकाच वेळेला घ्यायला पाहिजे होत्या। निवडणूक आयोगाची निवड करण्यापासून ते निवडणुका जाहीर करण्यापासून ते निवडणुका होण्यापर्यंत जर निवडणूक आयोगाची जर वाटचाल पाहिली आपण तर वारंवार ताशेरे ओढलेले त्या ठिकाणी। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत पूर्ण पिक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत आता या क्षणाला काही बोलता येणं अवघड आहे असं मला वाटतं। बरं, मी भाजपच्या प्रवक्त्यांकडे जातो। इंडिया आघाडीने तुमच्या समोर एक आव्हान उभं करायचा प्रयत्न केला होता आणि ठीक आहे, जरी अगदी सत्ता मिळवली नसली तरी लोकसभेमध्ये इंडिया आघाडी, खास करून काँग्रेसने 100 खासदार त्यांचे निवडून आले होते। या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीमध्ये हे जे एकतर केजरीवाल बाजूला आहेत, तिकडे ओमर अब्दुल्ला टीका करतायत काँग्रेसवर, तुम्ही याकडे कसं बघताय? नाही, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, इंडिया आघाडी जी आहे, कसं असतं, ज्यावेळेस आपण एकत्र येतो तर आपले विचार आणि आपले एकत्र येण्याचं उद्दिष्ट काय असतं हे फार मॅटर करतं किंवा महत्वाचं असतं। परंतु तुमचं एकत्र येण्याचा उद्दिष्ट जर हा फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी जर असेल, विचारांसाठी जर नसेल, तर तिथे वाद होणारच आहे। कारण की हे प्रत्येकाची सत्ता घेण्यासाठी, प्रत्येकाला फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ज्यावेळेस तुमचं एकत्रितपणा आघाडी केली जाते तिथे वाद होणार किंवा कुठेतरी, तुम्हाला मी मगाशी म्हणलं ना, जिथं फायदा आहे तिथे एकत्र येतात। जिथं तसं आता इथं दिल्लीमध्ये आपला फायदा वाटला तर ते सेपरेट झाले, काँग्रेस त्यांच्या विरुद्ध आरोप करते, आप त्यांच्या विरुद्ध आरोप करते, काही ठिकाणी एकत्र येतात, आज ते त्यांच्या विरुद्ध आरोप करतात। म्हणजे ही जी काय परिस्थिती दिसते याच्यातून तुम्ही जनतेचा विकास किती करणार, जर तुमच्यातच एकी नाही, तुमच्यातच संघटन नाही, तुमच्यातच विचार नाही। आपण येतो एकत्र कशासाठी, तर जनतेला सेवा देण्यासाठी। तुमची सेवा देण्याची भावनाच नाहीये।